geospatial knowledge based the land survey of the urban habitations. गव्हर्मेंट ऑफ इंडिया जो नक्षा प्रोग्राम लॉन्च केला, खरें म्हणजे आमी गोंयकार तशे भाग्यवान पळोवंक वचत जाल्यार एट अ टायम 3 अर्बन बॉडीज आमच्यो गोंयांतल्यो सिलेक्ट जाल्या. बाकीच्या कडेन म्हाका दिसता हार्डली व्हडल्या राज्यांनी सुद्दां 2-2 बीन जाले आसतले, बट गोंय धाकटें राज्य आसून सुद्दां आमी 3 हाज्या खातीर सिलेक्ट जाले. ताज्या खातीर सगळ्यात पयलीं आयच्या खासा कार्यक्रमा खातीर आमच्या मदीं आयिल्ले लँड अँड डायरेक्टर ऑफ द लँड अँड रिकॉर्ड्स ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया हाजे महाराष्ट्र आनी गोवा इन्चार्ज मिस्टर A.K. सिंग, अमरेंद्र सिंग, आमचे सेक्रेटरी संदीप जेकीस, बुद्ध कलेक्टर, लँड अँड सर्वे डिपार्टमेंटचे बाकीचे सगळे स्टाफ, म्युन्सिपालिटीचे चेअरपर्सन्स, काउन्सिलर्स, नियर बाय पंचायतीचे आयिल्ले सगळे सरपंच आनी पंच. तुमच्या मनात पयलींच प्रश्न पडला आसतलो आनी तुमच्या पेक्षा लोकांचो थंय चड पडला आसतलो. आतां आमी तशें सांगतले पळय न्ही, पणजे, मडगांव आनी कुंकळे हांगासर आमी सर्वे करपाचे आसा. लोक भिवपाक लागतले, बट तांकां सांगा भिवपाची गरज ना म्हणून. हांव खोटें सांगना तुमकां, ते पयलीं भिवंक लागतले. कित्याक भिवंक लागतले? आमी रिकॉर्ड बीन बदलपाचे आहा काय म्हणून. आमकां रिकॉर्ड बदलपाचे ना. ह्या देशांत पयलेच फावटी आमी तशें पळयता की वन नेशन वन टॅक्स लायले पळय न्ही, ऑन द सेम बेसिसचेर इट इज एन वन नक्षा फॉर ऑल, द सेम टेक्नॉलॉजी थ्रू आउट इंडिया. ही टेक्नॉलॉजी वापरून तांच्यांनी आपले रिकॉर्ड तयार करप आनी हे रिकॉर्ड जे आसतले पळय न्हू, तितूंतल्यान एक गजाल हांवें पयल्यान पयलीं जे कोणाचे टायटल बदलचे ना. बरेचशे फावटी आमी लँड टायटल कोणाच्या नांवांत आसा तें बदलचें ना. एक्चुअली थंयसर कितें आसा, खंयच्या सर्वे नंबरांत, कितल्या एरियान. म्हणजे हांव फॉर एग्जाम्पल उदाहरण करून हांव संदीपा कडेन उलयतालो, हांवें आतां जस्ट वाचतालो, कारण प्रोग्राम आमकां 2 दिसां पयलीं आयला, पयर आयला आनी रोखडोच आज प्रोग्राम ऑर्गनायज केला. तरी तुमी सगळे जाण आयले, खरोखरूच तुमचें खूब खूब अभिनंदन करता. प्रोग्रामाक आमचे मिनिस्टर्स शिवराज सिंग चौहान जे केंद्रांतल्यान उलयतले तांचेंय भाशण तुमी आयकतले. तांचें सुरू जायना फुडें हांव म्हाजें भाशण बंद करता, जाल्यार चड वेळ सगळ्यांक रावचें पडटलें आनी जेवणाचो टायम जावंक लागलो. म्हणून आमी पयलींच लॉन्च केलो, ताज्या उपरांत आमी बुकलेट काडली. हांव उदाहरण सांगतालो जाल्यार फॉर एग्जाम्पल आमी म्हणटा एखादो 400 स्क्वेअर मिटराचो प्लॉट आसा, तेणी एखादी कमर्शियल बिल्डींग बांदल्या, ताजें हॉरिजेंटल आनी वर्टिकल तुमी जेन्ना परमिशन्स घेतला ती बिल्डींग तशीच आसा काय तेणी ती आनीक वाडयली. बरोबर संदीप? म्हणजे तेजो वर्टिकली वाडयले आसत जाल्यारूय कळटलें, हॉरिजेंटली वाडयले आसत जाल्यारूय कळटलें. हे तशें इम्पॉर्टन्स फॉर द लोकल अर्बन बॉडीज, तांच्या खातीर खूब इम्पॉर्टन्स आसा. ताजे वेगवेगळे फायदेय बी हातूंतल्यान सांगलेले आसा. ताच्या खातीर पयल्यांत पयलीं तुमी सपोर्ट करप गरजेचें आसा, तुमी वेलकम करप गरजेचें आसा. थोडे जाण तुमकां सांगपाकूय येतले करा विरोध म्हणून. हांवें परत सांगता तुमकां, म्हणजे थोड्या जाणांक राजकीय दृश्ट्या विरोध करपाची संवय जाल्ली आसा. बरें काम खंयचेंय करता आसत जाल्यार ताका विरोध करा, पण हें काम इट इज इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट, इन द इंट्रस्ट ऑफ द अर्बन लोकल बॉडीज आनी इन द इंट्रस्ट ऑफ द लॉंग रन प्लॅनिंग फॉर दॅट सिटीज. ते लॉंग रन जे प्लॅनिंग करपाक जाय आनी जाका आमी म्हणटा म्हणजे स्मार्ट सिटीज, अर्बन सिटीज कश्यो प्लॅन करच्यो आनी इन फ्युचर थंय कितें कितें येवपाक जाय ताज्या खातीर तें म्हत्वाचें आसा. म्हणून इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह शूड सपोर्ट फॉर द नक्षा प्रोग्राम. आणि नक्षा प्रोग्राम इम्प्लिमेंट इट इज फुल्ली फंडेड बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ओके, वी आर नॉट स्पेंडिंग अवर सिंगल पै. आणि इट इज एन टेक्नॉलॉजी ताणें तुका एक्सप्लेन केली मिस्टर A.K. सिंग हांच्यांनी. इट इज एन एडवान्स टेक्नॉलॉजी. 3 तरेच्यो वेगवेगळ्यो टेक्नॉलॉजी 3 तरेच्या वेगवेगळ्या म्युन्सिपालिटीचेर. इट इज बिकॉज इट डिपेंड्स अपॉन देर म्हणजे थंयसरले आसले हॅबिटेशन्स आनी थंयसरली आशिल्ली सिटी हे पळोवन ते प्लॅनिंग करतले. सो दे विल कंप्लीट दीस प्रोजेक्ट इन टायम फ्रेम 1 year. एका वर्साच्या भितर प्लॅनिंग करून तुमचो कंप्लिटली तुमकां सजेशन्स जी दिवपाक जाय ती सजेशन्सूय बी तुमकां ते दितले. त्या खातीर सगळ्यात पयली GIS मॅप वील बी अवेलेबल फॉर द प्लॅनिंग ऑथॉरिटी फॉर द म्युन्सिपालिटी. तुमकां तुमचो स्वताचो GIS मॅप हो म्युन्सिपालिटीन अवेलेबल जातलो आनी तो फुडें टू प्रिपेर द डेव्हलपमेंट ऑफ द प्लॅनिंग तुमकां जे कितें डेव्हलपमेंट करपाक जाय म्हणजे एक्चुअली तशें जर सिंपल रित्या सांगप
जाल्यार ट्रेडिशनली व्हाळ खंयचे वाटेंतल्यान आसा आनी तें उदक खरेंच कोणी बदलना आनी तिसरे वाटेन जर घातलां आसत जाल्यार तें हेजेर कळटलें. दे विल कंपेर द ओल्ड मॅप्स अँड न्यू मॅप्स आनी ताज्या उपरांतूय बी तें तुमच्या लक्षांत येतलें. म्हणजे यू कॅन प्लॅन फॉर द फ्युचर ऑफ युअर सिटी. हे आमकां प्लॅन करपा खातीर तेजो खूब मदत जातली. इट वील हेल्प इन डिजास्टर मॅनेजमेंट. आमी जाका म्हणटा की डिजास्टर मॅनेजमेंटा खातीर प्रत्येक फावटी म्हणजे खंयसरूय उजो लागलो आसत जाल्यार त्या लोकल जाग्याचेर गाडीच पावना आनी तेजे खापर हे म्युन्सिपाल्टीचेर आनी मागीर गव्हर्मेंटाचेर थापतात. कित्याक अरे म्हणटा ती बिल्डींग जळोन पावली, तुमची गाडी भितर येयच ना मरे. गाडी येतली कशी? तुम्ही भितर 6 मीटर रस्तोच दवरूंक ना. तुम्ही सगळो रस्तो ट्रेडिशनल आसता तो सगळो एनक्रोच केला. ओके, ती जर येतली गाडी आसत जाल्यार ताका 6 मीटर रस्तो जो पयलीं सोडलेलो म्हणजे बरेचशे फावटी डेव्हलपर कितें करता, आमकां दाखयता आसतना 10 मीटर रस्तो किंवा 8 मीटर रस्तो सोडटा. ओके, मागीर ते टावन अँड कंट्री प्लॅनिंगा कडल्यान पास करून घेवपा खातीर तेन्ना पास करून घेतात आनी मागीर रस्तो तो 3 मीटर दवरतात, उरलेलो सगळो एनक्रोच करतात. सेम वे म्हणजे टावन अँड कंट्री प्लॅनिंगा कडल्यान पास करून घेतले म्हणून जावचें ना. ओके, ते पास करून घेता आसतना तो रस्तो 10 मीटर तसोच दाखोवचोय पडटलो आनी तो आतां आसा काय ना. म्हणजे त्यांनी बिल्डिंगेक एप्रुवल जर घेतलेले 6 वर्सां पयलीं जाल्यार तो आतां तेणी तोच रस्तो सोडला काय ना तो आसप इम्पॉर्टंट आसा. म्हणजे ताज्या खातीर हाजो इम्पॉर्टन्स तितकोच म्हत्वाचो म्हणून हांवें सांगलें डिजास्टर मॅनेजमेंट म्हणून. म्हणजे GIS बेस्ड 3D मॅप्स विल बी अवेलेबल फॉर द टॅक्सेशन, construction permits, water supply, encroachment removal and other city planning activities in the village panchayat also and municipal council. आमी टॅक्सेशन कित्याक म्हटलें, व्हडली बिल्डींग आसा तेणे एनक्रोच केला, भितर कितें चलता हें आमकां अजून खबर ना. आमी म्हणटा आमी रेजिडेन्शियल तेणी फ्लॅट बांदलेले, आतां भितर ऑफिसां चलता. थोडे कडेन तर वेगवेगळी म्हणजे आमी मदीं बाकीचे हे पळयल्यात की ते कमर्शियल चलोवपाक लागलेले आसा. ओके, त्यांनी इलिगल एनक्रोचमेंट केला काय कितें, म्हणजे नॉट ओन्ली द हॉरिझॉन्टल एनक्रोचमेंट बट वर्टिकल एनक्रोचमेंट केला काय कितें तोय पळोवप म्हत्वाचो आसा. आनी इवन दो इन्क्लुडींग द वॉटर सप्लायज, म्हणजे आमी रेजिडेन्शियल कनेक्शन्स घेता आनी तो कंप्लिटली शॉपा खातीर वापरता. इट इज युअर ड्युटी ऑल्सो. आमी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहा तेचे तुमचो टॅक्स कलेक्ट करप. ओके, तोय जबाबदार आसा. आमी आतां इन लॉंग रन तुम्ही जर टॅक्स कलेक्शन करिना आसत जाल्यार ग्रँटूय मेळची ना. जितक्या प्रमाणात टॅक्स कलेक्शन करतले तितकीच ग्रँट इन फ्युचर पंचायत आनी म्युन्सिपाल्टीक मेळटली. इफ दे आर नॉट कलेक्टींग म्हणजे 0, थोड्यो हांवें पळयल्या की 0% टॅक्स कलेक्शन आसा, तांकां ग्रँट दिवन कितें फायदो? दे आर नॉट डुईंग देअर जॉब. म्हणून टॅक्सेशन नुसार सुद्दां दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. GI बेस्ड सर्वेइंग अँड लँड सर्वे प्रॉपर्टीज म्हणजे टोटल सर्वे करपा खातीर हाचो खूब मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग जातलो. Okay, the financial credibility of the local self institutions will be enhanced. Automatically तुमचो टॅक्स आनी बाकीचे सगळे म्हणजे आमी प्रोफेशनल टॅक्स म्हाका दिसता आमी लायना अजून. फक्त आमी आतां रेंटल दिता तो लावपाक सुरवात केला. म्हणजे 1 मंथ रेंट अजून जर कोणी सुरू करूं ना आसत जाल्यार तांच्यांनी घेवचें. म्हणजे एखादी बिल्डींग जर रेंटल दिले आसत जाल्यार ते 11 मंथ रेंट फॉर द ओनर अँड 1 मंथ रेंट फॉर द अर्बन लोकल बॉडीज इज अकॉर्डिंग टू अवर पंचायत आणि म्युन्सिपाल्टी बोथ. बरोबर आसा? 1 मंथ हे कित्याक तर हे सगळें कलेक्शन तुमी करपाक जाय. जाता कितें म्हाजें कितें म्हणटात, हांव 5 वर्सां तो वोटर ताका दुखोवचो ना, तशें जावचें ना. म्हाका दिसता इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द चेअरपर्सन अँड CO ऑल्सो. तांची दोगांयची जबाबदारी आसा की हे सगळें टॅक्सेशन्स कंप्लीट जावप हें गरजेचें आसा. हे जर सगळें आमी करपाक शकले आसत जाल्यार इन लॉंग रन आमकां हाजो खूब मोठ्या प्रमाणात हेल्प जातलो. त्या खातीर आज एकंदर म्हणजे लँड सर्वे डिपार्टमेंट, टावन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट, डायरेक्टरेट ऑफ द म्युन्सिपल ॲडमिनिस्ट्रेशन ह्या सगळ्या डिपार्टमेंटाच्यो हिताच्यो गजाली करपा खातीर एकंदर आमी हांगासा सगळ्या डिपार्टमेंटाक एक्चुली गायड करपाक तांच्या फायद्याचे म्हणजे एकंदर जर तशें पळयत जाल्यार हे जर सगळें जालें आसत जाल्यार इन लॉंग रन ताजो खूब मोठो फायदो हो आमकां जातलो. आमी सातत्यात पळयता की डिजिटल इंडिया हाच्या अंतर्गत हो कार्यक्रम नक्षा कार्यक्रम तांच्यांनी हातात घेतला. सातत्यात ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नवीन नवीन प्रोग्राम हे सदोदीत लॉन्च करीत आसता. तो कार्यक्रम लॉन्च करता आसतना आज कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ पणजी, मारगांव म्युन्सिपाल्टी, कुंकळी म्युन्सिपाल्टी ह्या 3 म्युन्सिपाल्टीक जे सगळ्यात पयलो हो करपाचो मान मेळ्ळा. एका वर्सान तो कंप्लीटूय जातलो. हांवें सांगलां तशें तुमचो सगळ्यांचो जर आमकां सपोर्ट मेळ्ळो आसत जाल्यार हो सपोर्ट इन लॉंग रन लोकां खातीरूय बी म्हणजे हो खूब मोठ्या प्रमाणात ताजो फायदो जातलो.
आमी इन लॉंग रन डिजिटल सायन्स सर्वे प्लॅन्स थ्रू द ई डिस्ट्रिक्ट पोर्टल आमी अवेलेबल करपाक शकतले. आमी ऑनलायन इश्यू ऑफ द फॉर्म डी बाय द सिटी सर्वे ऑफ द ऑफिस हे सुद्दां आमी अवेलेबल तुमच्या सिटीनी करपाक शकतले. तेजो खूब फायदो हो सगळ्या लोकांक जातलो म्हणून म्हाका दिसता सिमलेस लँड ट्रान्झॅक्शन्स, फेअर प्रॉपर्टी टॅक्सेशन, स्ट्रॉंगर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग अँड डिजिटल फर्स्ट गव्हर्नन्स हेजो बेनिफिट्स आमकां सगळ्यांक ह्या नक्षा प्लॅनिंगाच्या निमित्तान जातलो. म्हणून हो नक्षा प्लॅनिंग जो आसा ताका सपोर्ट करप गरजेचें आसा. म्हाका दिसता की गव्हर्मेंट ऑफ इंडिया इन शॉर्ट स्पॅन ऑफ टायम जरी आमकां कळयलो आसत जाल्यार आमी हो प्रोग्राम हांगासर छोटे खाणी काय आसना बट प्लॅनिंगाच्या नुसार खूब म्हत्वाचो आसा, फ्युचराच्या नुसार खूब म्हत्वाचो आसा. एट प्रेझेंट 3 सिटीज इन लॉंग रन उरलेल्यो 11 म्युनिसिपालिटी अशाच अंडर प्लॅनिंगाच्या अंडर येतलो. म्हणून हांवें म्हटलें की आवर गव्हर्मेंट इज वर्किंग फॉर विकसीत भारत 2047 फुडल्या 25 वर्सांचें प्लॅनिंग आमचें सरकार हे सातत्यात करता आणि तेच विजन मुखार दवरून आमी हो प्लॅनिंग चालू केला. म्हणून विकसीत भारत 2047 हाका सपोर्ट करपा खातीर इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हांनी राजकारण सायडीक दवरून म्हाका दिसता सगळ्यांनी सपोर्ट करचो जाल्यार जाता तितके बेगीन नक्षा प्लॅनिंग हे बेगीन आमी कंप्लीट करपाक शकतले. हांव इतकेंच सांगून ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि शिवराज सिंग चौहान हांच्यांनी इनिशिएटीव्ह घेतल्या ह्या प्रोग्रामा खातीर तांचे हांव खूब खूब अभिनंदन करता आणि माझी 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं.